हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत या मोत्यांपासून फूल कसे बनवायचे ते पाहूयात. तर आता ट्रेंड चालू आहे मोत्यांच्या दागिन्यांचा, तर त्यापासून फूल कसे बनवायचे ते बघू. ह्या फुलापासून खूप प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स बनवता येतात. त्यासाठी म्हणजे हे फूल आहे ते पहिल्यांदा यायला पाहिजे. तर आपण फूल कसं तयार करायचं ते बघूयात. त्यासाठी एक मोती घालायचा आहे आणि आपल्याला लागणारा साहित्य सांगायचं राहून गेलं. लागणारं साहित्य आहे म्हणजे हे 30 गेज वायर पाहिजे आपल्याला, अंदाजे कट करून घ्यायचे आहे 30 गेज वायर. नंतरून हे 0.0 mm चे मोती पाहिजे आहेत, गोल्डन मोती पाहिजेत 0 mm चे. आणि नंतर हे 2 mm चे. हे असे जॉईंट मणी वापरायचे नाहीत आपल्याला बनवताना, हे जॉईंट मणी वापरायचे नाही आहेत बघा. जॉईंट मणी वापरायचे नाही आहेत, ते साईडला वेगवेगळे करून वापरले तरी चालतील. असं सुट्टा मणी वापरायचा आहे. हे 2 mm चा मणी आहे. हा 2 mm चा मणी आहे आणि हा 6 mm चा क्रिस्टल लागणार आहे. आणि हे 4 mm चे मोती लागणार आहेत. तर आपण सुरुवात करूयात बनवायला. त्यासाठी अगोदर एक मोती घालायचा आहे. नंतर 0 mm चा जो मणी आहे तो घालायचा आहे आणि तो मणी सोडून आपल्याला इथे यामध्ये घालून खेचून घ्यायचं आहे. असे मोती बनतील बघा, असं बनेल त्याचं. हे बनवून घ्यायचंय. चला बनवून घेऊ. हा मोती सोडून द्यायचा. मध्ये जागा राहू द्यायची नाही बघा. आणि ही तार जी आहे ना, ही तार ढिल्ली पडू द्यायची नाही. ही तार ढिल्ली पडल्यामुळे तार तुटू शकते.
हे बघा, या प्रकारे आपल्याला मोती बनवून घ्यायचे आहेत. आपल्याला जेवढे मोठी बनवायची असेल फूल तेवढे बनवून घेऊ शकता. तर मी बनवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, मी आत्ता कम्प्लिटली पूर्ण मला जेवढे पाहिजे होते तेवढे मोती मी असं करून घेतलेले आहेत. मी 10 मोती घेतले ते बघा, 3, 3, 6, 3, 9 आणि 1, 10 असे मी 10 मोती घेतलेत बनवून. तुम्हाला लहान करायचं असेल तर तुम्ही लहानही करू शकता आणि मोठे करायचे असेल तर मोठेही करू शकता. आणि मध्ये तार शिल्लक नाही ठेवली त्यामुळे आपोआपच गोल शेप असा आलेला आहे. याला बघा, असं बनलेलं आहे, पण आपल्याला तर तो व्यवस्थित करायचा आहे. तर आता हे 2 मोती जवळ घेऊन एका मोत्याच्या खालतून ही तार एका मोत्याच्या वरल्या साईडून, एका मोत्याच्या खालल्या साईडून बघा, हे खालतून घेतले. आता हे असे बनवायचं आहे. परत असं घ्यायचं वरती, परत ह्या साईडून खाली, परत ह्या साईडने वरती घ्यायचं, ह्या साईडून खाली घ्यायचं, ह्या साईडून वरती घ्यायचं, ह्या साईडून खाली, वरती, खाली, वरती. तर आपलं कम्प्लिटली बनवून झालेलं आहे. आता ही तार मध्ये मध्ये येते. हे मी काढून घेते आपलं, सॉरी, पण व्हिडिओमध्ये पहिलं सेम असंच करायचं आहे बरं का. पण मी म्हटलं ना, इथं ढिल्लं राहून द्यायचं नाही. ही तार मध्ये मध्ये येत होते त्यामुळे ढिल्लं राहिले. तर ही तार पहिल्यांदा कट करून घेऊ. आता परत हे बघा, खालती घ्यायचं, खालून घ्यायचं आहे सुरुवातीला, वरतून बघा असं घ्यायचं. एकदा वरती साईडनं, एकदा खालच्या साईडून, एकदा वरच्या साईडून, एकदा वरच्या साईडून, एकदा खालच्या, परत वरती, खाली, वर, खाली, वर आणि वर. हे बघा, आपले या प्रकारे फूल तयार झालेलं आहे. बघा किती छान आपल्या आपोआप असं गोल शेप आलेला आहे ना. तर आता हा क्रिस्टल घ्यायचा आहे. तुम्ही हा 6 mm चा क्रिस्टल घेतलेला आहे. तुम्ही कोणत्या पण कलरचा घेऊ शकता. बघा 6 mm चा आहे. आता तुम्ही जर मोठे फूल बनवत असाल ना तर मोठे घेऊ शकता. हे 6 mm च्या क्रिस्टलला खूपच म्हणजे आपल्याला कडनी मोती पण घालायचे आहेत ना. इथे आता हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे बघा. नीट बघा तुम्ही. नीट बघा. हे बघा, इथून मधून वरती घ्यायचे. तर आता
हा मनी मी क्रिस्टल आहे ना, अगोदर यामध्ये बरोबर पॅक करून घेतला आणि हे मनी यामध्ये घातले, भरून घेतले तारेत. आणि बघा हे बघा, व्यवस्थित लक्ष देऊन बघून हे फूल बनवायला शिका. हे आपली तार आहे ना, ती ह्या मण्याच्या ह्या साईडून म्हणजे इथून सुरू झाली आणि आपण इथून सुरू झाली आणि आपण ही तार इथे घालणार आहोत. बघा, हा मणी बरोबर क्रिस्टल आहे तो बरोबर मध्यभागी घ्यायचा. आणि हा मणी ना, ह्याला 1-2 वेढे घालायचे आपल्याला तारेने. बघा, तारेने वेढे घातले आपले फूल. आता प्रत्येक ह्याच्या हा आहे ना, गोल्डन मनी ते अटॅच पॅक करून घ्यायचे आहेत. प्रत्येक बघा, व्हिडिओमध्ये बघा कसं दाखवलंय ते. त्या पद्धतीने गोल्डन मनी आहे ते पॅक करून घ्यायचं. व्यवस्थितपणे हे गोल्डन मनी आहेत ते पॅक करून घ्यायचे.
हे बघा, या पद्धतीने आपले फूल हे पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही पण या पद्धतीनेच फूल बनवा. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.